थांब, पुढे स्क्रोल करू नकोस, कारण तू सध्या दूध आहेस, पण तुला तूप बनायचं आहे. आणि हा प्रवास तुला कोणीच सांगितलेला नाही. तुला वाटतंय का की आयुष्यात खूप संघर्ष चालू आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, दूध थेट तूप बनत नाही आणि आज तू सुद्धा पूर्ण तयार झालेला नाहीस. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी एक छानशा व्हिडिओवरती तुम्हाला बोलणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. आज काही असं यूट्यूब टिप्सचा व्हिडिओ नाहीये. चला म्हटलं हा व्हिडिओ थोडासा वेगळा बनवूया. तर सकाळी ना आम्ही दूध घेऊन आलो, तर दूधवाल्या बाबांनी ना आम्हाला पपई दिलेली, तर इतकी गोड होती ना, तर चला म्हटलं थोड्याशा आपण बिया ना तिच्या स्टोर करून ठेवूया, म्हणजे गावाकडे गेलं का तर देता येईल. तर आज मी ना लोणी बनवणार आहे, तूप बनवणार आहे. तर तुम्ही कधी विचार केलाय का की दुधाचा प्रवास तूप होईपर्यंत किती टप्प्यातून जातो? बऱ्याच जणींना माहित असेल, पण बऱ्याच जणींना ही प्रोसेस खूप अशी किचकट वाटते. पण मी तर गेली 10-12 वर्ष झाले, जसं लग्न झालेलं आहे तसं मी घरीच तूप बनवते आणि एकदाही विकत घेतलेलं नाहीये. तर माणसाचं आयुष्य सुद्धा अगदी ह्यासारखंच आहे, अनेक टप्प्यातून जातं. आणि आज आपण बघणार आहोत दूध ते तूप, माणूस ते यश, या दोघांचा एक सुंदर असा प्रवास. तर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सुरुवात होते दुधापासून, शुद्ध, साधं आणि निरागस, जसं एक लहान मूल. ना कोणती काळजी, ना कोणतं टेन्शन, फक्त आनंद आणि निरागसता. पण दूध कायम तसंच राहत नाही, त्याला पुढच्या टप्प्यात जावंच लागतं. दूध जेव्हा दही बनतं तेव्हा त्याला थोडा वेळ आणि योग्य वातावरण लागतं. तसंच आपल्या आयुष्यात आपण मोठे होत जातो, परिस्थिती बदलते, लोक बदलतात आणि हळूहळू आपणही बदलायला शिकतो आणि आपल्यातही बदल होतो. दह्याचं मंथन केल्यावर तयार होतं लोणी. हा टप्पा सोपा नसतो. मंथन म्हणजे मेहनत, संघर्ष. आयुष्यातही असंच होतं. आपल्याला वारंवार हलवलं जातं, प्रश्न येतात, अडचणी येतात. पण ह्याच संघर्षातून आपल्या आतलं लोणी म्हणजे आपली ताकद बाहेर येते. आणि शेवटी लोण्याला गरम केलं की तूप तयार होतं. हा शेवटचा टप्पा एकदम महत्वाचा, जिथे सगळ्या अशुद्ध गोष्टी निघून जातात आणि उरतो तो फक्त आणि फक्त शुद्धपणा. तसंच आयुष्यात संघर्ष, अपयश, अनुभव, ह्यातून आपण परिपक्व होतो आणि एक दिवस आपण आपल्या सर्वोत्तम रूपात येतो. तर कसं ना, एवढंच म्हणायचं आहे की दूध डायरेक्ट तूप बनत नाही. प्रत्येक टप्पा त्याला पार करावा लागतो, प्रत्येक वेदना त्याला सहन करावी लागते. तसंच आयुष्यातही आजचा संघर्ष उद्याच आपलं यश बनतं. तर पहा, चाळणीनं खूप अशी खराब झालेली होती, तर मी ही ट्रिक अवलंबली आहे आणि एकदम क्लीन अशी झालेली आहे. पहा, एकदम आरपार दिसत आहे. आणि जर तुम्ही सध्या कठीण टप्प्यात असाल तर थांबू नका, कारण तुम्ही तूप बनण्याच्या अगदी जवळ आहात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे तूप जर तुम्ही पाहिलं ना, तर हे तूप मी घरीच बनवलेलं आहे. पहा किती एकदम रवाळ असं दिसत आहे. इथे कसं ना, ती क्लिप मी माझ्याकडून डिलीट झालेली आहे, ती घेतलेली नाही. एकदम तूप शेवटच्या टप्प्यात आलं ना, तर आपण थोडंसं पाण्याचा असा शिडकावा मारायचा, म्हणजे आपण असं बोटावर घेऊन नाही का, असं एखाद्याच्या तोंडावर असं पाणी हे करतो तशा पद्धतीचं. तसं जर केलं ना, तर तूप एकदम रवाळ असं छान होतं. आणि पहा, कंटिन्यू मी पळी हलवत होते ना, त्यामुळे बेरी सुद्धा किती थोडीशी निघालेली आहे. कारण की आपण ना ते लोणी 2-3 पाण्याने जर धुतली ना आणि कंटिन्यू जर ते बनवत असताना पळीने हलवत राहिलं ना, तर बेरी सुद्धा खूप कमी निघते. काही काही जणांना ती बेरी आवडते, पण काही काहींच्या घरात ती तशीच राहते. आमच्या घरात ह्यांना फार आवडते आणि ते खाऊन घेतात. तर कसं ह्या पद्धतीने तुम्ही तूप बनवलं ना, तर नक्कीच तूप असं वर्षभर राहतं, काहीही होत नाही. काही जण तुपामध्ये खाण्याची विड्याची पानं टाकतात किंवा तुळशीची पानं टाकतात, कोणी लवंग टाकतं, बऱ्याच काही गोष्टी त्यात ऍड करतात, पण मी काहीही करत नाही. आणि सुगंध जर पाहिला तर इतका छान येतो ना, तर खूपच मस्त. सगळं किचन ओटा क्लीन केला, बाहेर तर इतका पाऊस येत होता ना की खूपच. आणि नंतर मग कसं पहा, आता मी तुम्हाला सांगते की मी कसं ते जे साय आहे ना, कसं विरजण लावते. तर पहिल्यांदा वाटीतलं जे आहे ना, आज मला हे तूप काढायचं आहे म्हणून मी डब्यात न काढता ती साय जी आहे ना वाटीत काढलेली, आणि त्यामध्ये आपण 2 चम्मच ना दही टाकून छानपैकी फेटून घ्यायचं आहे. आणि तो डब्बा ना एक दिवसभर तो बाहेरच ठेवायचा आहे.
आणि एक दिवस तो डब्बा बाहेरच ठेवायचा आणि नंतर मग त्याच्यातली साय काढायची आणि त्या डब्यात ऍड करायची. असं रोजचं आपण ती साय काढून त्यात ऍड करून ठेवायची आणि जेव्हा डब्बा भरत येईल ना तेव्हा पूर्ण ती साय ना एका मोठ्या चम्मचनी पळीनी किंवा उलटणी एकजीव करून घ्यायची आणि एक दिवसभर तो डब्बा बाहेरच ठेवायचा, म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आणि रात्री झोपण्याच्या वेळेस तो डब्बा ना आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं हे तर मी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवलेलंच आहे. तर एकदम छान असं रवाळ आणि इतकं सुंदर एकदम सुगंधित असा तूप तयार होतो ना, तर खूपच छान. तर मीही तसंच केलेलं आहे. साय मी 2 वेळेस काढून घेतलेली होती, आता ही तिसऱ्यांदा काढली, त्यामुळे साय थोडी कमी निघालेली. आणि काल ना मी घरच्या घरीच श्रीखंड बनवलेलं. तर तेच पातेलं होतं, कारण की मी 1 लिटर दुधाचं ना दही बनवलेलं आणि त्यापासून श्रीखंड बनवलेलं. तर त्याच पातेल्यात मी थोडंसं कोमट केलेलं दूध ऍड केलं. 4-5 वेळेस मस्त ते एकजीव करून घ्यायचं आणि दुसऱ्या डब्यामध्ये ना आपण ते ट्रान्सफर करून घ्यायचं आणि परत त्याच्यामध्ये ना 1-2 चम्मच वरतून ना आपण अजून दही टाकून घ्यायचं आहे, जेणे की ना आपला दही एकदम असं घट्ट होईल. आता तो व्हिडिओ मी शूट नाही केलेला. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.